नमस्कार. स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओसुद्धा बघून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न 1 बघा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 1907 मध्ये सुरत येथे झालेले अधिवेशन प्रथम कोणत्या ठिकाणी होणार होते? लक्षात घ्या, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे अधिवेशन सुरत या ठिकाणी झाले 1907 मध्ये, तर हे प्रथम नागपूर या ठिकाणी होणार होते. प्रश्न क्रमांक 2 बघा. जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर पदवी कोणी परत केली? तर रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांड घडल्यानंतर सर ही पदवी परत केली. प्रश्न 3 बघूया. इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. लक्षात घ्या की पानिपत हे शहर हरियाणा या राज्यामध्ये आहे. मित्रांनो बघा, तुम्हाला जर या प्रश्नांची उत्तर येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर देत चला, जेणेकरून काय होईल की या व्हिडिओ बरोबरच तुमचं रिव्हिजनसुद्धा होत जाईल. चला तर पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 4 बघूया. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला सरोवरांचे शहर म्हणून ओळखले जाते? बघा, सरोवरांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर ठाणे या शहराला बघा सरोवरांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यानंतर पुढे बघा. प्रश्न 5 आहे. सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सागरेश्वर हे अभयारण्य सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. महात्मा गांधीजींच्या हत्या प्रकरणामध्ये नथुराम गोडसेसह डॅश या आरोपीला सुद्धा फाशी शिक्षा झाली होती. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. तर पुन्हा एकदा बघूया आपण. महात्मा गांधीजींच्या हत्या प्रकरणामध्ये नथुराम गोडसेसह डॅश या आरोपीला सुद्धा फाशी देण्यात आली, तर विनायक आपटे यांना सुद्धा फाशी देण्यात आली. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 7 आहे. मनसिंगदेव हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, मनसिंगदेव हे जे अभयारण्य आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नागपूर या जिल्ह्यामध्ये हे अभयारण्य आहे. प्रश्न 8 बघा. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा महात्मा गांधी कोणत्या राज्यात होते? बघा, भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तर त्यावेळी महात्मा गांधी कुठे होते? तर ते पश्चिम बंगाल या राज्यामध्ये होते. त्यानंतर प्रश्न 9 बघा. खालीलपैकी कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? बघा, कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया हा बंगालमध्ये घातला गेला? तर प्लासीची लढाई झाली. या लढाईमुळे बघा इंग्रजी सत्तेचा पाया हा बंगालमध्ये घातला गेला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 10 बघा. RBI म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? हा प्रश्न मित्रांनो बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे. तर लक्षात घ्या, RBIची स्थापना ही 1 एप्रिल 1935 मध्ये झालेली आहे. त्यानंतर प्रश्न 11 बघा. माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? हा सुद्धा प्रश्न मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण आहे. हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा मागील जेव्हा तलाठी भरती झाली या तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. तर माहिती अधिकार हा 2005 साली अस्तित्वात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 12 आहे. हिऱ्यांच्या खाणी कोणत्या खंडात जास्त प्रमाणात आहेत? तर आफ्रिका या खंडामध्ये बघा हिऱ्यांच्या खाणी ह्या सर्वाधिक आहेत. प्रश्न क्रमांक 13 बघा. खालील शास्त्रज्ञांपैकी कोणास बर्ड मॅन ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते? बघा, बर्ड मॅन ऑफ इंडिया या नावाने कुणाला ओळखले जाते? तर लक्षात घ्या, डॉक्टर सलीम अली यांना बर्ड मॅन ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते. त्यानंतर प्रश्न 14 बघा. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ याची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान पीठाची जी स्थापना आहे मित्रांनो ही 1998 साली करण्यात आलेली आहे. बघा, 1998 साली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न 15 बघा.
कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकातावरून दिल्लीला हलवण्यात आली होती? खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. तर कोणत्या वर्षी बघा भारताची जी राजधानी आहे ही कोलकातावरून दिल्लीला हलवण्यात आलेली होती? तर 1911 साली कोलकात्याहून दिल्लीला भारताची राजधानी हलवण्यात आली होती. त्यानंतर पुढे बघा, चले जाव चळवळ किंवा त्याला आपण भारत छोडो चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? लक्षात घ्या, चले जाव चळवळ किंवा त्याला काय म्हटले जाते तर भारत छोडो चळवळ ही कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1942 साली सुरू झाली. त्यानंतर पुढे बघा, प्रश्न, टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? जो टच स्क्रीन मॉनिटर आहे मित्रांनो हा कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? तर इनपुट आउटपुट डिव्हाइस ह्या प्रकारामध्ये टच स्क्रीन मॉनिटर मोडतो. प्रश्न क्रमांक 18 बघा, 16 डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणून कोणत्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे साजरा केला जातो? तर बांगलादेश या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे 16 डिसेंबर हा जो दिवस आहे हा दिवस विजय दिन म्हणून पाळला जातो. त्यानंतर प्रश्न 19 बघा, महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य बरं का, पहिले गिधाड अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न 20 बघा, ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही असा यासाठी कोणता शब्द वापरण्यात येतो? कशासाठी? ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही असा. तर यासाठी कोणता शब्द वापरला जाईल? तर अद्वितीय हा जो शब्द आहे हा यासाठी वापरला जाईल. त्यानंतर प्रश्न 21 बघा, ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर ग्रामपंचायतीची जी थकबाकी आहे ही वसुली करण्याचे अधिकार हे ग्रामसेवक यांना असतात. बघा, ग्रामसेवक यांना. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 22 आहे, डॅश हा वेद भारतीय संगीताचा उगम मानला जातो? तर सामवेद. बघा, सामवेद हा भारतीय संगीताचा उगम म्हणून मानला जातो. प्रश्न 23 बघा, भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेले आहे? खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न जो आहे हा 2 ते 3 वेळा रिपीट झालेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या की भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेले आहे? तर लोणार सरोवर हे उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 24 आहे, चौधरी चरण सिंग यांच्या समाधीस्थळाला कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा, चौधरी चरण सिंग यांचे जे समाधीस्थळ आहे त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर किसान घाट, त्याला काय म्हणतात? किसान घाट या नावाने ओळखले जाते. प्रश्न 25 बघा, महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 26 आहे, खालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात येत नाही? बघा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती वास्तू येत नाही? तर कुतुब मिनार ही जी वास्तू आहे ही महाराष्ट्रामध्ये येत नाही. मग अजिंठा लेणी, गेटवे ऑफ इंडिया आणि बीबी का मकबरा हे कुठे आहेत? तर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यानंतर प्रश्न 27 बघा, मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखत असे? तर पूर्वी त्याला काय म्हटले जात होते? फ्लोरा फाउंटन. बघा, मुंबई या ठिकाणी असलेला हुतात्मा चौक त्याला पूर्वी काय म्हटले जात असे? तर फ्लोरा फाउंटन. प्रश्न 28 बघा, गलगंड हा आजार खालीलपैकी कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो? तर गलगंड हा जो आजार आहे हा आयोडीनच्या अभावामुळे होतो. मित्रांनो बघा, लक्षात घ्या की आयोडीनच्या अभावामुळे गलगंड हा आजार होत असतो. त्यानंतर प्रश्न 29 बघा, महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी %% क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो? तर बघा, महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी एकूण 56.6% क्षेत्राचा उपयोग हा पिके घेण्यासाठी केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 30 आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे कोणत्या राज्यक्रांतीने जगाला दिली? लक्षात घ्या बघा, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी तत्वे आहेत ही कोणत्या राज्यक्रांतीने जगाला दिलेली आहेत? तर फ्रेंच या राज्यक्रांतीने बघा
ही तत्वे जगाला दिलेली आहेत. अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकूण 30 प्रश्न बघितलेले आहेत. या 30 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे बरोबर देता आलीत ते मला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.